माइक्रोफोन में भी अब मेरे साथ मेरे साथी गणेश जी दावर सर जुड़े हुए, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। चौथा मैच, मैच नंबर 4। स्ट्राइकर एंड पर हर्षल पवार सर, नॉन स्ट्राइकर एंड पर सूरज पवार। दो भाई पहला मैच जीतकर पहले मैच में अर्धशतक जड़ा था बैट्समैन हर्षल पवार ने। गेंदबाजी ट्रैक पर अशोक भोईर। 5 ओवर का मुकाबला, पहला मैंडेटरी पावर प्ले का पहला ओवर, पहली गेंद डिलीवर्ड किया। इस बीच शॉर्ट थर्डमैन में एक फील्डर तैनात थे, हल्के हाथों से कट किया था, सिंगल प्राप्त। 1 रन से खाता खुलता हुआ हर्षल पवार और टीम डोंगरीपाड़ा का। मौसम बहुत ही खुशगवार है, ठंडे हवा के झोंके चल रहे हैं। सूरज आंखों तब से चमकता हुआ कसारा की इस मैदान पर काफी अच्छा माहौल बना हुआ है। आज जो टीमें हैं काफी पैक टीमें, अब तक बहुत अच्छे मैचेस हुए, पर पलवंडी और मोरिया स्पोर्ट्स धामनी के खिलाफ जो मैच हुआ था काफी लो स्कोरिंग मैच। स्ट्राइकर इन पर सूरज पवार, ऑन साइड में ऑन ड्राइव किया, मिड ऑन में एक फील्डर, नॉन स्ट्राइकर इन पर कहीं ना कहीं राहत की सांस ली है बैट्समैन हर्षल पवार ने। सिंगल लेना चाहते थे, मना किया सूरज पवार ने। दोनों बैट्समैन सुरक्षित है, 2 गेंदे 1 रन। काफी अच्छी शुरुआत दोनों टीमों के लिए अब तक। इस बीच खींच कर मारना चाहते थे, हाफ टैकल गेंद थी। टप्पा गिरने के बाद बिल्कुल बल्ला आने से पहले गेंद विकेट कीपर की दस्तानों में पहुंची थी। डॉट गेंद और 3 गेंदें हो चुकी है, अंतिम 3 गेंद विशेष मैंडेटरी पावर प्ले का पहला ओवर। इस बीच पटकी हुई गेंद थी, मिस टाइम स्ट्रोक, बल्ले का एज, गेंद घूमती हुई शॉट फाइन लिख के फील्डर गेंद तक पहुंचे हैं। 2 रन कंप्लीट, तीसरे का कॉल था और यहां से 3 रन कंप्लीट। बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट। 3 रन के चलते रनों की संख्या बोर्ड पर 4 गेंदे 4 रन। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक इथं आपण अनुभवत आहोत। अगदी जर पाहायला गेला तर 4 चेंडू टाकून झालेत, 4च धावा खर्च केला। अगदी गोलंदाजी या P1च्या षटकामध्ये चांगली होत्या। सलामीची जोडी आहे, सूरज पवार त्यानंतर हर्षल पवार देखील आहेत। अगदी पाहायला गेलं तर दोन्ही सख्खे बंधू सलामीसाठी। पहिल्या सामन्याचा जर विचार केला तर दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून फटकेबाजी चांगली झाली होती। डान्सिंग डाऊन द ग्राउंड हा फटका अगदी चांगला आहे। मिड विकेटला प्रवीण आहेत, अगदी चेंडू अडवला गेला। फेकी करतील तत्पूर्वी पाहायला गेलं तर धावून पळून घेतल्या जातात 3 धावा। यस, गुड रनिंग बिटवीन द विकेट। दोन्हीही फलंदाज आपण पाहू शकाल 3 धावा घेतल्यात, धावफलक जाऊन पोहोचलाय 7। काफी अच्छी शुरुआत, बाउंड्रीज आई नहीं है अब तक, पर दोनों बैट्समैन ने बैक टू बैक 2 गेंदों पर 3 रन भाग दौड़कर कंप्लीट किए हैं। 3-3 रन यानी 5 गेंदे 7 रन, अंतिम गेंद शेष। अशोक भोईर, अब तक ओवर अच्छा गुजरा है, क्या विकेट आएगी? विकेटों को ढूंढना होगा क्योंकि ये 2 बैट्समैन ऐसे एक बार सेट हो गए ना तो फिर हानिकारक बन सकते हैं आगे चलकर। इस बीच बल्ले का एज बारी सीधा था, शॉर्ट थर्डमैन में एक फील्डर तैनात थे, सिंगल प्राप्त हुई। पहली ओवर की समाप्ति, मैंडेटरी पावर प्ले का पहला ओवर, रन 8, बिना कोई नुकसान, टीम डोंगरीपाड़ा। यस, अगदी पाहायला गेलं तर सुरुवात चांगली झाली आहे, परंतु महत्त्वाचं हे असेल डोंगरीपाडा संघासाठी सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये आहे। अगदी विकेट गमावली नाही या गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये मोखवणे संघाकडनं अशोक भोईर या गोलंदाजीची भरपूर चांगली झाली आहे। अगदी भरपूर वर्षांचा अनुभव आहे या खेळाडूकडे आणि अगदी तो अनुभव या मॅच मध्ये अगदी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलात, मोठा फटका मारू दिला नाही या। अगदी पाहायला गेलं तर 8च धावा धावफलकाला जोडल्या गेल्यात। राजेश भोईर गोलंदाजी ट्रॅक वरती दुसरे षटक हाताळण्यासाठी। यस, अगदी पाहायला गेलं तर
पहिले षटक कंप्लीट झालं आहे. या षटकामध्ये अगदी 8च धावा धावफलकाला वरती पाहतात. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. टीम मोखावणे संघ खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढायचं होतं. अगदी एका धावेसाठी इंटरेस्टेड होता फलंदाज सूरज, परंतु हर्षलने नकार दिला. डॉट बॉल आला. पहिलाच बॉल. लाईन चांगली होती. अगदी गोलंदाज राजेश भोईर आपण पाहत आहोत. सूरज पवार स्ट्रायकिंग एंडला आहेत. बॅटची कडा. अगदी पुन्हा एकदा बाल बचावला गेला हा फलंदाज. सलगचे 2 चेंडू निर्धाव खेळतात सूरज. अगदी आता मात्र थोडासा प्रेशराइज असेल टीम डोंगरीपाडा संघ. पाहायला गेले तर 1.2चा खेळ झाला. म्हणजेच काय तर 8 चेंडू टाकून झालेत. धावफलकावरती 8च धावा आपण पाहत आहोत. काहीशी स्लो सुरुवात आहे, परंतु प्लस पॉइंट डोंगरीच्या पाडा संघासाठी असेल. विकेट गमावली नाही. बॅकफुटला गेलेत. फटका भरपूर चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला शतरक्षक नाही आहेत. अगदी हा चेंडू निघून चाललाय सीमा पार. 4 धाव्यांसाठी येतोय. चौकार आलाय. चौकाराने धावफलक जाऊन 12 वरती पोहोचलाय. अगदी पाहायला गेलं तर आता मात्र भरपूर उशिराने हा फटका आपण पाहतो सूरजच्या बॅटमधनं आलाय. राजेश भोईर पुन्हा एकदा राऊंड द विकेट न बॅकफुटला गेले. अजून एक चांगला स्ट्रोक. बॅक टू बॅक दुसरा फटका आपण पाहतो सूरजच्या बॅटमधनं. 4 धावांसाठी चौकार. धावावरती राहिला होता. एकही धाव खर्च केली नव्हती. तदनंतरच्या सलगच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत. हा ट्रिक बॉल असेल. 4 चेंडू टाकून झालेत. उर्वरित अजूनही 2 चेंडू शिल्लक. अगदी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण पाहत आहोत. या दुसऱ्या षटकामध्ये सलगचे 2 चौकार आपण सूरजच्या बॅटमधनं पाहिलेत. पुन्हा एकदा गोलंदाज जे झालेत राजेश. राईट आर्म राऊंड द विकेट. हाफ ट्रॅकर होता. अगदी पाहायला गेलं तर बॅट आणि बॉल मध्ये एलिव्हेशन जुळलं नव्हतं. यस, अगदी पाहायला गेलं तर वाईटच्या रूपाने एक धाव खर्च केली. अगदी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. यष्टी रक्षक आपण पाहत आहोत च्या माध्यमातून एक्स्ट्राच धाव खर्च केली. टोटल धावफलक जाऊन पोहोचलाय 17 वरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. अगदी पाहायला गेलं तर मोखवणे संघासाठी पॉवर प्लेचे दोन्ही षटक अगदी चांगले राहिलेत. शेवटचा बॉल. स्ट्रायकिंग एंडला पाहत आहोत हर्षल हा फलंदाज आहे. बॅकफुटला गेले. पॉइंटच्या डोक्यावरनं फटका मारण्याचा प्रयत्न. अगदी पाहायला गेलं तर बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन झालं नाही. शेवटचा बॉल निर्धाव चेंडू येतोय. 2 षटकांचा वाजवी खेळ झालाय. धावफलकावरती धावा 17. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. मोखावणे संघ अगदी स्टॉपवॉच देखील चालू आहे. 4 षटकांसाठी तुम्हाला जो कालावधी दिला आहे 20 मिनिटे,
ह्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटके कंप्लीट करायचे आहेत. एक्स्ट्राचा टाइम जर तुम्ही घेतलाच तर 5व्या षटकामध्ये एक एक्स्ट्राचा प्लेअर 38 वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. वॉट टू शॉट. अगदी पाहायला गेलं तर ताकदीचा वापर. बॉल झालाय हवाई सफर, निघून चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. अगदी सीमा पार 6 धावेंसाठी यस षटकार. षटकार आलाय. अगदी पाहायला गेलं तर अशोक भोईर ज्याचं पहिलं षटक भरपूर चांगलं राहिलं होतं त्याच्यावरती हे आक्रमण. दुसरा अगदी पाहायला गेलं तर आडवा बॅट ना आता मात्र मिड विकेटला ठोकलाय हा. बॅक टू बॅक दुसरा धमाका. 6 धावा षटकार. बॅक टू बॅक 2 मोठे धमाके. सूरज पवार ऑन फायर नाव. तिसरा अगदी एलिव्हेशन पाहावं लागेल. यस मिड विकेटला अजून एक दर्जेदार षटकार. बॅक टू बॅक 3 आले. नंतरचा हा चेंडू आउटसाइड द लेग स्टंप. अगदी हरीश सरांच्या माध्यमातून दर्शवलं जाते व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव खर्च केली या धावफलक जाऊन पोहोचलाय 36 वरती. बॅक टू बॅक 3 षटकार आलेत. इथे पुन्हा एकदा बिग ब्लास्ट करायचं होतं. एलिव्हेशन हवं तसं जुळलं नाही या. एक धाव कंप्लीट. यस एकच धाव. अगदी त्या दिशेला प्रवीण हा क्षेत्ररक्षक आपण पाहिलात. अगदी फास्ट आहे हा खेळाडू. चेंडू अडवला फेकी केला तत्पूर्वी एक सिंगल घेतली जाते. धावफलक जाऊन पोहोचले 37 वरती. अगदी या षटकाची सुरुवात भरपूर चांगली झाली होती. षटकार आला त्यानंतर अजून 2 षटकार म्हणजेच बॅक टू बॅक 3 षटकार आपण पाहिलेत. इथे लाईन चुकीची आहे. यस क्षेत्ररक्षक तिकडे चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडू अडवला गेला फेकी केलाय. व्हाईट +2. यस अगदी 3 धावा एक्स्ट्राच रूपाने खर्च केल्या जातात. अगदी जे षटकार सुरेशच्या बॅट मधून आले त्यानंतर अशोक भोईर हा गोलंदाज थोडासा प्रेशर मध्ये वाटतो. एक्स्ट्राच्या धावा खर्च करताना आपण पाहतो आहोत 40 धावा. अजून एक खराब बॉल. अगदी आता मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप. अगदी पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये याच गोलंदाजाने 8च धावा खर्च केल्या होत्या. परंतु या षटकामध्ये 4 चेंडू टाकत असताना आतापर्यंत 24 धावा खर्च केल्यात. अजूनही उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. ओ हो क्रिकेटचा क्लास. अगदी हर्षल पवार ऑन फायर नाव. अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला ठोकला हा हर्षलच्या बॅट मधनं षटकार. यस छोटे मिया तो छोटे मिया बडे मिया सुभान अल्लाह. अगदी ही दोघ्या भावांची जोडी आपण पाहत आहोत.
अजून एक खरा बॉल. या षटकाचं जर विश्लेषण केलं ना तर सलगच्या 3 षटकानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर सिंगल, त्यानंतर व्हाईट +2, त्यानंतर व्हाईट, त्यानंतर हर्षलच्या बॅटमधनं नुकताच आलेला षटकार, त्यानंतर हा व्हाईट बॉल. स्विच हिट करायचं होतं. अगदी एलिव्हेशन पहा, अगदी ज्या दिशेला मारायचं होतं त्या दिशेला गेला नाही, परंतु धावा कशाही येऊ द्यात, धावा येणं गरजेचं आहे. आलाय चौकार शेवटच्या बॉलवरती. 3 षटकांचा वाजवी खेळ झालाय. धावफलकावरती धावा 52 धावा. एका मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक आहे. अगदी या एका मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक मध्ये जास्तीचा वेळ तुम्ही खर्च करू नका. इथनं कंप्लीट झाला आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा. अगदी सलामीची जोडी आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये. दोन्हीही फलंदाज भरपूर चांगली फलंदाजी करतात. सूरज पवार वैयक्तिक 13 चेंडू खेळलेत, 31 वरती तो फलंदाजी करतोय. हर्षल पवारचा जर विचार केला तर वैयक्तिक 5 चेंडू तो खेळलाय, 14 वरती आतापर्यंत तो खेळतोय. टोटल जर धावफलकाचा विचार केला तर धावफलक 52 धावा. अगदी 2 षटक भरपूर चांगले होते मोखावणे संघाकडनं, परंतु या तिसऱ्या षटकामध्ये भरपूर धावा खर्च केल्यात. तब्बल 35 धावा खर्च केल्यात या तिसऱ्या षटकामध्ये. सूरज पवार स्ट्रायकिंग एंड, गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज प्रवीण भोईर. अगदी कमबॅकची गरज आहे मोखावणे संघाला, परंतु दोन्ही फलंदाज आक्रमक पवित्र मध्ये आपण पाहू शकाल पूर्णपणे मोठमोठे फटके दोन्ही फलंदाजाच्या बॅटमधनं आलेत. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता. ओहो, ताकदीचा वापर, बॉल झालाय हवाई सफर. डीप एक्स्ट्रा कव्हरला हा ठोकलाय सूरजच्या बॅटमधनं. षटकार. यस, षटकार आलाय. षटकारानं धावफलक जाऊन पोहोचलाय 58 वरती प्रवीण भोईरचा. अगदी षटकारानं भव्य स्वागत केलं होतं. बॅट आणि बॉलला स्पर्श झाला होता की नव्हता हे देखील प्रश्न असेल. यस, अगदी बॅटला परत झाला होता चेंडू. यष्टीरक्षकाकडनं चुका घडतात. जेल सोडलाय अगदी सूरज पवार या फलंदाजाचा जेल सोडतायत. सिंगल आली आहे, सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलाय 59 वरती. हर्षल पवार आता मात्र स्ट्रायकिंग एंडला असतील. प्रवीण भोईर पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता, त्यानंतर कमबॅक केलं होतं. पुललेनचा बॉल, आडव्या बॅटना फटका आपण पाहू शकाल. मिड विकेटला तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल घेतली जाते. षटकार आलाय, त्यानंतर कमबॅक केलं जात आहे. प्रवीण भोईर आपण पाहतात गोलंदाज ट्रॅक वरती हा गोलंदाज. यस, मॅच बॉल आला आहे.
वैयक्तिक सुरतचा जर विचार केला तर 15 चेंडू 38 धावा. हा ट्रॅकर होता आडव्या बॅटना फटका दमदार आहे. वन बाउन्स, हा चेंडू निघून जाईल सीमा पार. येतोय चौकार. अगदी याआधी झालेला सामना मोरिया स्पोर्ट्स दामणी विपक्षात बलवंडी दामणी संघाने विजय संपादित केला होता. त्या सामन्याचा हिरो ठरला होता, मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला होता तो म्हणजे निलेश पागी. 2 ओव्हर 3 धावा खर्च करत असताना 4 गडी बाद केले होते. निलेश पागी, आपण या मॅन ऑफ द मॅचची कॅप इथनं वितरित केली जाईल. इथे पटका दमदार, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. सूरज अगदी पूर्णपणे या दुपारच्या सत्रामध्ये आग ओकतोय. अजून एक बिग ब्लास्ट केला जातोय, षटकार आलाय. आता मात्र वैयक्तिक सूरजचा जर विचार केला तर 48 वरती तो पोहोचला. पहिल्या सामन्यामध्ये अगदी मोठ्या भावाचं अर्धशतक कंप्लीट झालं होतं, म्हणजेच हर्षल पवारचं. या सामन्यामध्ये पाहूयात सूरज पवार आता मात्र 48 वरती वैयक्तिक पोहोचला. टोटल धावफलक 70. अगदी फुलटॉस बॉल होता, सेन्सिबल क्रिकेट दाखवला जातोय. अगदी तिकडे क्षेत्ररक्षकच नाही आहेत आणि हा देखील चेंडू निघून चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. सीमा पार, 4 धाव्यांसाठी चौकार. अर्धशतक कंप्लीट. यस, एकदा सूरज बॅट वरती येऊन जाऊ द्यात. अगदी काय फटकेबाजी राहिली सूरजची आपण पाहू शकाल. 18 चेंडू मध्ये 52 धावा. मी मगाशीच उल्लेख केला होता, पहिल्या सामन्यामध्ये मोठ्या भावाचं अर्धशतक कंप्लीट आणि या सामन्यामध्ये छोटा बंधू म्हणजेच काय तर सूरज पवार. आपण पाहू शकाल आमच्या टीव्ही स्क्रीन वरती हे दाखवलं जात आहे. अगदी चौकार त्याचे 4 आहेत आणि षटकार 5. टोटल 18 बॉल तो खेळलाय आणि 52 धावा त्याने बनवल्यात. चौऱ्याहत्तर धावा धावफलकाला टोटल आपण पाहतो. 4 षटकांचा खेळ झालाय. उर्वरित शेवटचं षटक शिल्लक आहे. इथे अगदी हा फटका आपण पाहिला तर बॅटच्या आतली कडा नंतर स्क्वेअर लेगला अगदी हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. यस, सिंगल कंप्लीट होती. गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतात अमोल. अगदी आपण पाहिला स्क्वेअर लेगला रंगनाथ हा खेळाडू होता, त्याने हा चेंडू अडवलाय. अगदी सिंगलच घेतली गेली. हर्षलला माहित आहे सूरज पवारच्या बॅट मधनं मोठे फटके येतात आणि अगदी त्याला स्ट्रायकिंग एंडला आणलं गेलं. हो, इथे या चेंडूची गती थोडीशी कमी केली होती गोलंदाजानं. हा ट्रॅकर होता परंतु बॅट आणि बॉल मध्ये स्पर्श झाला नाही. डॉट बॉल आला. शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील. अगदी मोखावणे संघ हेच करतोय. गोलंदाज अमोल देखील या 2 चेंडूवरती अगदी एकच धाव खर्च केल्या, परंतु सूरज पवार हा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. इथे हा चेंडू सोडून दिला आउटसाइड द लेग स्टंप. अगदी वाईट चेंडू हाताळला जातोय. अमोल हा गोलंदाज आपण पाहत आहोत. अगदी सूरजला तुम्ही जास्त वेळ थांबवू शकत नाही यात. अगदी सामन्यामध्ये पाहायला गेलं तर 19 चेंडू मध्ये 52 धावा. अर्धशतक कंप्लीट झालंय या फलंदाजाचं. पुललेंचा बॉल अगदी यस, दांडी 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 गुल. अगदी फलंदाज झालेत बाद. सूरज पवार बॅक टू द पवेलियन.
मैदानाच्या आतमध्ये पाहत होतो, परंतु इथनं पहिला धक्का लागलाय टीम डोंगरीपाडा संघाला. न्यू बॅटर स्ट्रायकिंग एंडला प्रशांत हा फलंदाज असेल. टोटल धावफलक 76 धावा. लवर फुल टॉस फटका चांगला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू पर्यंत पोहोचलेत. अडवला गेलाय, फेकी करतील तत्पूर्वी एक सिंगल. सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचलाय 77. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. इथनं स्ट्रायकिंग एंडला आणलं जात आहे आता मात्र हर्षल पवारला. अगदी पहिल्या सामन्याचा जर विचार केला तर या संघाने तब्बल 92 धावा पहिल्या सत्रामध्ये बनवल्या होत्या. फुल टॉस, एलिव्हेशन हवं तसं नव्हतं, परंतु हा चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल झालाय. मिड विकेटच्या दिशेला 1 बाउन्स, सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. शेवटचा चेंडू शिल्लक. अगदी अजून एक खराब बॉल आउटसाइड द लेग स्टंप. वाईट चेंडू हाताळला जातोय. टोटल धावफलक 82 धावा. यस, डोंगरीपाडा संघासाठी अगदी पंकज पवार यांच्याकडनं शुभेच्छा आलेत. शेवटचा बॉल होता, अगदी आडव्या बॅटना फटका. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू अडवला जाईल, फेकी केला जाईल. 2 कंप्लीट. यस, तिसरी होणार नाहीये. शेवटच्या बॉलवरती आलेल्या 2 धावा. इथनं टार्गेट पाहायला गेलं तर आता मात्र सेट केलं गेलंय. पहिल्या सत्रामध्ये 84 आपण पाहत आहोत आणि 85चा पाठलाग करावा लागेल टीम मोखावणे संघ. स्पोर्ट्स धामणी संघाचा खेळाडू आपण यायचा आहे. मॅन ऑफ द मॅच ची कॅप इथं वितरित केली जाईल. चला, दोन्ही संघाचे कर्णधार या. शेवटचा ऑफिशियल कॉल असेल दोन्ही संघासाठी. वलवंटी संघ कर्णधार यायचा आहे. इंशा स्पोर्ट्स शिरोळ संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. यस, कर्णधार या.
बलवंडी संघ धावत पळत या. इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल करणार आहोत. सर्व संघाने याची नोंद घ्या. नेक्स्ट मॅच तुमचा असेल तर तुम्ही उपस्थित राहत जा. अगदी आपण पाहायला गेलं तर आजच्या दिवसामध्ये देखील आपल्याला 10 सामने कंप्लीट करायचे आहेत. आपण पाहत आहोत आदरणीय सन्माननीय दिलीपजी घागस साहेब, आपण आलात या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं सहर्ष स्वागत. अगदी आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचा. पप्पूभाई करुसिया अगदी या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या शुभ हस्ते हिंशा स्पोर्ट्स शिरोळ विपक्षात बलवंडी या संघाचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. अगदी हा सामना देखील 5 षटकांचा असेल. यस, आपण पाहू शकाल एका साइडला कर्णधार आपण पाहतात हिंशा स्पोर्ट्स शिरोळ संघ. यस, नाणेफेकीचा कौल झाला आहे. यस, टॉस्को बॉक्स अगदी मोरिया स्पोर्ट्स बलवंडी विपक्षात धामणी सामना झाला होता. त्या सामन्याचा हिरो ठरला होता निलेश पागी. अगदी दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती. यस, अगदी पाहायला गेलं तर कॉलिंग ही चुकीची होती. 38 मिड ऑफला छत्रीशेख होता, त्याने छत्रीशन चांगलं केलं होतं. रनआउटच्या स्वरूपात तुषार हा फलंदाज बाद झाले. डगआउटच्या आसऱ्याला परतावा लागेल. यस, अगदी आपण पाहत आहोत आदरणीय सन्माननीय मनोहरजी झोळे साहेबांच्या हस्ते ही कॅप वितरित केली जाते. मोरिया स्पोर्ट्स धामणी संघाचा खेळाडू अगदी निलेश पागी आपण पाहत आहोत. अगदी 3 धावा खर्च करत असताना 4 महत्वाचे गडी बाद केले होते. 2 षटकामध्ये 3च धावा खर्च केल्या होत्या. अगदी 4 गडी बाद केले होते. यस, अगदी आपण पाहत आहोत मनोहरजी झोळे साहेबांच्या हस्ते ही कॅप इथं वितरित केली आहे. यस, जाऊया मैदानाकडे. पहिल्याच बॉल वरती पाहायला गेलं तर महत्वाचा फलंदाज बाद झालाय मोखवणे संघाचा. तुषार अगदी डगआउटच्या असलेल्या परतले. त्यानंतर न्यू बॅटर आपण पाहू शकाल नयन आले होते. इथे मिस टायमिंग स्ट्रोक आहे. अगदी हर्षल पवार स्वतः आले होते. हर्षल पवारनं अगदी पाहायला गेलं तर या सामन्यामध्ये स्वतःच्या कांद्यावरती जिम्मेदारी घेतली आहे. अगदी हे पहिलं षटक हाताळण्यासाठी संघाचा कर्णधार आहे. पहिल्या सत्राचा जर विचार केला तर फलंदाजी त्यांनी अफलातून केली होती. तदनंतर या दुसऱ्या सत्रामध्ये पहिले षटक हाताळताना त्याला आपण पाहत आहोत. यस, सेन्सिबल क्रिकेट. अगदी मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, परंतु सिंगल डबल वरती जास्तीत जास्त लक्ष दिलं जातं. आपण पाहतात मोखावणे संघ अगदी प्रत्येकी बॉल वरती इथे कुठेतरी मोठ्या फटक्याची गरज आहे मोखावणे संघाला. इक्वेशन 27 बॉल 83 धावा बनवायच्या आहेत. इथे हा मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे तिकडे. मिड विकेटच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झाला होता. अगदी शेवटच्या मोमेंटला चेंडू अडवला गेला. प्रकाश हा खेळाडू आपण पाहिलात अगदी दूरवरचं अंतर कापून चेंडू पर्यंत पोहोचलेत. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 4 वरती. P1 चं षटक. 4 चेंडू कंप्लीट झालेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. मिस टायमिंग आहे. अगदी तिकडे क्षेत्ररक्षक होते परंतु झेल सोडला. 2 धावा कंप्लीट होत आहेत. पुन्हा एकदा या चेंडूवरती धावफलक जाऊन पोहोचलाय 6 वरती. लवर फुल टॉस. यस, अगदी कव्हरच्या डोक्यावरनं हा चेंडू उडवलाय. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत होता. शेवटच्या मोमेंटला अगदी प्रशांतनं हा चेंडू अडवलाय. त्यानंतर बॅकअपला सूरज होते. पुन्हा एकदा एकाच ट्रॅक वरती दोन्ही गाड्या आहेत. अगदी पाहायला गेलं तर यस, शेवटच्या मोमेंटला नकार दिलाय फलंदाजांना. यस,
चेक केलं जाईल. अगदी धावून पडून किती धावा कंप्लीट झाल्या हे देखील कळवा सर. कृष्णा सर अगदी मुख्य स्क्रीन वरती त्यांना आपण पाहत आहोत. अगदी आपण पाहू शकाल DRS घेतला गेला, तडपंचांची मागणी घेतली या अगदी बाउंड्री साठी. अगदी हा चेंडू अगदी अडवला गेला की चौकार आहे हे पाहणी केली जाईल. हाफ ट्रॅकर होता. अगदी एलिव्हेशन हवं तसं जुळलंच नाही. फटका भरपूर चांगला होता परंतु अंतर कापू शकला नाही या फटक्यावरती. गडीबाज झाला. तुषार हा फलंदाज आउट झालेत. अगदी 8 वरती हा दुसरा धक्का लागलाय. मोखावणे संघ आपण पाहत आहोत फलंदाजी करत असताना 85 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे परंतु इथनं विचार केला तर हवी तशी फलंदाजी होत नाही. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झाले प्रवीण. यस अगदी हा चेंडू पाहायला गेला तर कव्हर ड्राईव्ह अगदी क्रिकेटचा क्लास दाखवत असताना प्रवीण भोईरच्या बॅटमधनं चौकार येतोय. चौकारानं धावफलक जाऊन पोहोचलाय 12. गोलंदाजी ट्रॅक वरती अविनाश आपण पाहत आहोत. अगदी अविनाशचा पहिल्याच बॉल वरती विकेट आली होती. त्यानंतर या दुसऱ्या बॉल वरती चौकार आलाय. इथे अजून एक चांगला फटका आहे. अगदी तिकडे पाहायला गेले तर श्याम आहेत चेंडूचा पाठलाग करत आहेत. अगदी शेवटच्या मोमेंटला हा चेंडू सीमा पार झालाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. प्रवीण भोईर अगदी याच फटक्यांची गरज आहे टीम मोखावणे संघ. अगदी तुम्ही मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत आहात तर प्रत्येकी बॉल वरती तुम्हाला मोठा फटका मारायचाच आहे. अगदी हा अजून एक चौकार आलाय. 21 चेंडू अगदी आता बनवायचे आहेत त्या मात्र 69 धावा. इक्वेशन कठीण आहे परंतु अगदी पाहायला गेलं तर या क्रिकेटच्या दुनियामध्ये अगदी आपण पाहू शकाल कोणतंही टार्गेट सेफ मानलं जात नाहीये. अगदी 21 चेंडू 69 धावा. प्रवीण मध्ये क्षमता हा. प्रवीणची फलंदाजी भरपूर वेळेस आपण पाहिली असेल. अगदी एक विस्फोटक असा फलंदाज म्हणून ओळखला जातो. मोखावणे संघ आपण पाहत आहोत फलंदाजी करत असताना. यस अगदी पुन्हा एकदा क्रिकेटचा क्लास दाखवला गेला. यस डीप एक्स्ट्रा कव्हरला हा ठोकलाय. प्रवीणच्या बॅट मधनं षटकार. प्रवीणचा जर विचार केला तर सलगचे 2 चौकार आल्यानंतर हा षटकार आलाय. सुरुवात भरपूर चांगली करून दिली आहे. दमदार सुरुवात झाली. आता मात्र षटकार आलाय. 22 धावा फलकावरती आहेत. अगदी हा चेंडू सोडून दिलाय. लाईन चेक केली जाईल. आउटसाइड द ऑफ स्टंप वाईट चेंडू घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. इथे पाहायला गेलं तर अविनाश आता मात्र कुठेतरी थोडेसे प्रेशराईज झालेत. अगदी थोड्याशा दबावामध्ये पाहू शकाल अविनाश या गोलंदाजाला. येस इथे मात्र फॉलो थ्रो मध्ये थोडासा अडथळा. अगदी 4 चेंडू टाकलेत अविनाशनं. महत्वाचा एक गडी बाद केलाय परंतु उर्वरित चेंडूंवरती जास्तीच्या धावा खर्च केल्यात.
हा ट्रॅकर होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ओहो तिकडे श्याम होते, अगदी पाहतच राहिला होता खेळाडू, अगदी झेल त्याच्याकडेच उडाला होता, परंतु झेल टिपता आला नाही. या 2 धावा होत आहेत कंप्लीट. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 25 वरती. शेवटचा चेंडू अजूनही या षटकातील शिल्लक आहे. या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर पूर्णपणे या सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतो. मोखावणे संघ आपण पाहत आहोत. फुलटॉस फटका, इथे सूरज आहेत, एका हाताने हा चेंडू अडवलाय. प्रयत्न भरपूर चांगले होते. सूरज पवार आपण पाहत आहोत, अगदी फलंदाजी करत असताना चांगले योगदान. आता मात्र क्षेत्ररक्षणासाठी पूर्णपणे एफर्ट दाखवले जातात. 2 षटकांचा वाजवी खेळ अगदी आपण बेमारसाठी या थर्ड पंचांची मागणी केली जाते, चेक केलं जाईल. अगदी हाईट फॅक्टरचा भरपूर विचार केला त्यानंतर हे सिग्नल तुमच्यापर्यंत पोहोचवले जाते. नो चेंडू. यस कमरेच्या वरती हा चेंडू कुठेतरी एक्झॅक्ट पिचिंग होत होता. 9 चेंडू घोषित केला. या चेंडूवरती धावून पळून 2 धावा म्हणजेच 9+2. यस 3 धावा धावफलकाला जोडल्या जातील. अगदी टोटल धावफलक आता मात्र जाऊन पोहोचलाय 28 वरती. यस अगदी पाहायला गेलं तर हा ट्रॅकर होता. आडव्या बॅटनं फटका गॅप मध्ये आहे. राहुल होते परंतु थोडेसे दूरवर आलेत. या शेवटच्या बॉलवरती तब्बल पाहायला गेलं तर 7 धावा आल्यात. म्हणजेच आता मात्र हा सामना पूर्णपणे चेंज झालाय. अगदी पाहायला गेलं तर टोटल धावफलक 32. 18 चेंडू आणि बनवायचे आहेत 53 धावा. अगदी जर पाहायला गेलं तर 2 षटकांचा खेळ झालाय. 32 धावा धावफलकाला जोडल्या गेल्यात. ज्या सुरुवातची गरज होती ती सुरुवात फ्लाइंग स्टार्ट ज्याला म्हणतात, इथनं मोखावणे संघाचा या 2 षटकामध्ये आपण पाहत आहोत.
18 चेंडू, आता मात्र इक्वेशन 53 धावा. हा ट्रॅकर होता अगदी प्रशांत आहेत. प्रशांतला कुठेतरी मागे ठेवलं होतं. रणनीती थोडीशी वेगळी आगली होती. अगदी आपण पाहायला गेलं तर डोंगरीपाडा संघाकडनं अगदी हा पहिला चेंडू प्रशांतचा भरपूर चांगला आहे. या गोलंदाजाकडे भरपूर वेग आहे. खांद्याचा भरपूर चांगला वापर करतो हा गोलंदाज. अगदी पहिलाच बॉल आपण पाहिलात. अगदी चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतोय. इथे हा फटका भरपूर चांगला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत सूरज. यस, सिंगल घेतली जाते. सिंगल अगदी पाहायला गेलं तर प्रवीण याला स्ट्रायकिंग एंडला आणलं जात आहे. वैयक्तिक प्रवीणचा विचार करता 6 चेंडू मध्ये तो 22 वरती खेळतोय. टोटल धावफलकावरती धावा 33. इक्वेशन चेंडू 16 असतील. 52 धावींची गरज. हे षटक फार निर्णायक आहे दोन्ही संघासाठी. या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च केल्या गोलंदाज प्रशांत तर पूर्णपणे या सामन्यामध्ये पकड पकडू शकतो डोंगरीपाडा संघ. परंतु जर प्रवीणच्या बॅटमधनं मोठे फटके आले तर मोकावणे संघ कमबॅक करू शकतो. ओव्हर द बॉलर हेड हा फटका. अगदी सूरज पवार आहेत तिकडे. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. चेंडू अडवला. फेकी करतील तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट. येस, अगदी पाहायला गेले तर प्रवीण भोईर स्ट्रायकिंग एंडला आहेत. 35 धावा आतापर्यंत धावफलकाला जोडल्या गेल्यात. मिस टायमिंग आहे. चेंडू हवेमध्ये. श्याम तिकडे आहेत. टिपलाय झेल आणि संपलाय प्रवीण भोईर या फलंदाजाचा खेळ. डीजे राजेश अगदी एक जो महत्वाचा फलंदाज होता तो देखील आता डगोवरच्या आसऱ्याला परतला. 35 वरती 3 गडी बाद झालेत. पहिलाच बॉल फटका दमदार आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत सूरज. क्षेत्ररक्षण करतील. अगदी या चेंडूवरती एकच सिंगल. प्रशांतला कुठेतरी मागे ठेवलं होता अगदी. परंतु 2 षटकामध्ये भरपूर साऱ्या धावा खर्च केल्या होत्या डोंगरीपाडा संघाकडनं. परंतु या षटकामध्ये प्रशांतनं आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत. 4च धावा खर्च केल्यात आणि जो महत्वाचा फलंदाज होता तो देखील बाद केला. इथे आडव्या पाटना फटका. अविनाश आहेत. एक चीनची भिंत म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू आहे. अगदी त्याच्याकडनं चुका होतच नाहीयेत. झेल झालाय कंप्लीट. 4था धक्का लागलाय. टीम मोखावणे संघ फलंदाज बाद. अगदी पाहायला गेलं तर अजून एक महत्वाचा फलंदाज बाद झालाय. 4थं षटक आणि या 4थ्या षटकामध्ये गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज श्याम हा गोलंदाज आपण पाहत आहोत. मी अगदी पाहायला गेलं तर हा फटका भरपूर चांगला. अगदी यस, ज्याचं मगाशी थोडस मी कौतुक केलं होतं
त्याच्या माध्यमातून अगदी यस चुकीचं क्षेत्ररक्षण झालं. चौकार आलाय. चौकाराने धावफलक 40 वरती. इक्वेशन 11 चेंडू 45 धावा. आडव्या बॅटना फटका भरपूर चांगला आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक राहुल क्षेत्ररक्षण चांगलं करतो. अगदी हा चेंडू फेकी करतील तत्पूर्वी 2 धावा. येस पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. त्यानंतर या चेंडूवरती 2 धावा झाल्यात कंप्लीट. 42 वरती धावफलक. स्विच हिट करायचं होतं. बॅट आणि पॅड मध्ये हा चेंडू होता. अगदी पायावरती जाऊन धडकला. तत्पूर्वी पाहायला गेलं तर 2 धावा कंप्लीट. लेग बायच्या स्वरूपात येत आहेत 2 धावा. टोटल धावफलक 44. नेक्स्ट मॅच इन्शा स्पोर्ट्स शिरोळ विपक्षात बलवंडी संघ. दोन्ही संघ सज्ज राहा. फुलटॉस बॅटची कडा. संतोष आहे तिकडे. क्षेत्ररक्षण चांगलं होतं. सिंगल कंप्लीट. सिंगल ना धावफलक 45. इक्वेशन 8 चेंडू 40 धावा. अगदी पूर्णपणे आता मात्र कुठेतरी आपण पाहू शकाल या सामन्यावरती पूर्णपणे पकडतोय तो म्हणजेच डोंगरीपाडा संघ. फुल टच चेंडू अगदी अजून एक होता. बॅट आणि बॉल मध्ये एलिव्हेशन होत नाही. यस बाईकच्या स्वरूपात अजून एक सिंगल धावफलकाला जोडली जाईल. टोटल धावफलक जाऊन पोहोचले 46 वरती. इक्वेशन आता मात्र भरपूर कठीण झालंय. 7 चेंडू 39 धावा. पूर्णपणे विजयाच्या दिशेला वाटचाल करतोय तो म्हणजे संघ आपण पाहत आहोत. डोंगरीपाडा संघ पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादित करत असताना या दुसऱ्या सामन्यामध्ये देखील त्यांची कामगिरी चांगली होती. फटका दमदार आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला 1 बाउन्स हा चेंडू निघून जाईल. सीमा पार 4 धाव्यांसाठी येतोय चौकार. ती धावा 50. इक्वेशन 6 चेंडू 35 ची गरज आहे. म्हणजेच काय तर प्रत्येकी बॉल वरती बिग वन. प्रत्येकी बॉल वरती षटकार मारावा लागेल मोखावणे संघाला. 6 चेंडू 35 धाव्यांची गरज. गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज तुषार हा गोलंदाज आहे. तुषार पवार. अगदी जर पाहायला गेले तर या संघामध्ये पहिलाच बॉल बीमर आहे. यस यस पंचांच्या माध्यमातून बीमर चेंडू घोषित केला गेलाय. पहिल्याच बॉलवरती चुका करतायत तुषारच्या माध्यमातून. यस मी उल्लेख करत होतो या संघामध्ये या डोंगरीपाडा संघामध्ये अगदी आपण 4 सख्खे बंधू पाहू शकाल सर. अगदी पाहायला गेले तर श्याम पवार असतील, तदनंतर सूरज पवार, तदनंतर हर्षल पवार, तदनंतर हा खेळाडू आपण पाहतात गोलंदाजी ट्रॅक वरती तुषार पवार. इथे मिस टायमिंग आहे. अगदी राहुल जज करतात. यस फ्री हिट बॉल होता आणि फ्री हिट बॉल वरती हा झेल टिपलाय. फुल टॉस होता. अगदी पुन्हा एकदा हाईट फॅक्टरचा विचार करत होते परंतु अगदी हा चेंडू चांगला आहे. तुषार पवारचा हा चेंडू आपण पाहू शकाल. यस फुल टॉस बॉल होता. झेल टिपला होता परंतु फ्री हिटचा बॉल होता. इथे हा चांगला चेंडू आहे. फुलालेंचा बॉल बॅटच्या आतली कडा होती परंतु हा चेंडू यष्टीरक्षकाकडे जातोय. चेंडूवरती धाव घेतली जाणार नाही. यस इक्वेशन 4 चेंडू 31 धावेंची गरज. अविनाश धनगरे अगदी मागे फिरून फिरून आमच्याकडे पाहतात. अगदी त्याला माहिती आहे आपला संघ चांगली कामगिरी करतोय. यस अजून एक डॉट बॉल.
सलगच्या 2 सामन्यामध्ये हा दुसरा विजयाच्या दिशेला आपण पाहत आहोत. संघ डोंगरीपाडा दुसऱ्या सामन्यामध्ये विजयाच्या दिशेला वाटचाल करतायत. यस, अगदी ताकदीने बॅट फिरवली जात आहेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु बॅट आणि बॉल मध्ये एलिव्हेशन होत नाहीये. 2 चेंडू 31 धावांची गरज. शेवटचे 2 चेंडू अजूनही टाकायच्यात. नेक्स्ट मॅच इन्शा स्पोर्ट्स शिरोळ विपक्षात पलवंडी संघ. आपण सज्ज राहा. इथे हा फटका पाहायला गेला तर मिड विकेटला प्रशांत होते. टिपला झेल. अगदी अजून एक फलंदाज बाद होईल. चला न्यू बॅटर. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. अगदी शेवटचा चेंडू खेळण्यासाठी फलंदाज अमोल भोईर. अगदी आता मात्र पाहायला गेलं तर 12वा प्रतिनिधी देखील इथनं मोकवणे संघाचा आमच्या इथनं रजा घेतो. अगदी त्याला माहिती आहे हा सामना पूर्णपणे त्या संघाने गमावला आहे. शेवटचा बॉल शिल्लक. यस, शेवटचा बॉल. अगदी 31 धावेने एक मोठ्या डिफरन्सनं अगदी जर पाहायला गेलं तर विजय संपादित केलाय टीम डोंगरीपाडा संघ. यस, अगदी मायक्रोफोन मध्ये आता जोडले जातील शोहेब सर. अगदी त्यांचं सुद्धा या दुपारच्या सत्रामध्ये सहर्षाचं स्वागत.